अभिजित दिपकेंनी आमच्या पक्षात यावं. अभिजित दिपकेंना रामदास आठवलेंची खुली ऑफर. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांना कसब्यात मोठा झटका. शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाण्याचा निर्णय. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद निमन, मनसेचे प्रमोद गवळी, वैष्णवी किराड ही करणार भाजपात प्रवेश. मुंब्र्याला दंगलीचा इतिहास नाही. इथे कधीही दंगल झाली नाही. मुंब्र्यात ना हिंदू ना मुस्लिम ना शीख घाबरतात. महालक्ष्मी स्टेशनला महालक्ष्मी देवी स्टेशन म्हणतात का? जितेंद्र आव्हाड यांचा नितेश राणेंना संतप्त सवाल. मी विक्टिम कार्ड खेळत नाही. गरज नसताना गोरे तुम्ही सुरुवात केली. शेवट आम्हालाच करावे लागेल. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं जयकुमार गोरेंना उद्देशून वक्तव्य. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांना पुन्हा एकदा डावललं. भाजपातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर. आता 29च्या आंदोलनाला सुट्टी नाही. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. गरज पडल्यास आंदोलन मुंबईत देखील होऊ शकतं. मनोज जरांगेंचा इशारा. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंकडून 1 सप्टेंबरला चलो मुंबईची घोषणा. लाखोंच्या संख्येनं ओबीसी बांधव मुंबईत एकवटणार. ओबीसी म्हणजे काय हे दाखवून देऊ, हाकेंचा इशारा. नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत क्लस्टर विरोधी प्रस्तावानंतर सिम्प्लेक्सच्या रहिवाशांचा सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार. हजारो नागरिक क्लस्टरच्या समर्थनार्थ रस्त्यावर. उद्योगमंत्री उदय सामंतांचा चाकण एमआयडीसी दौरा. चाकणमधील रस्ते खड्ड्यांची केली पाहणी. पायाभूत सुविधा, वाहतूक, रस्ते, पाणी, वीज तसेच कामगारांच्या प्रश्नांचा आढावा. पृथ्वीराज चव्हाणांना जनतेनं नाकारलंय. मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणं अयोग्य. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंची टीका. संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास सत्यानाश करू. मंत्रिपद गेलं तरी चालेल. रामदास आठवलेंचा इशारा. अजित पवार यांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भाषणादरम्यान भावूक. महिलांमधून वहिनी आय लव्ह यूची हाक तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ही आय लव्ह यू टूचे प्रत्युत्तर. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. आपण मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये येण्याचं ठरलं होतं. त्यांना मंत्रिपदही द्यायचं होतं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट. पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला दावा खरा आहे. गोपीनाथ मुंडे आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. इडिएट हा शब्द असंसदीय नाही. राहुल गांधींना जर नोटीस आली असेल तर सरकारचा मूर्खपणा आहे. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय 2 कडवी बोलून दाखवावी. काँग्रेसने वंदे मातरम स्वीकारले. संघाच्या शिबिरात नव्हे. खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका. सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना फोटोमुळे चर्चा. ज्या मंत्र्याला कितवा स्वातंत्र्य दिन माहीत नाही ते नाशिकचे चंपतराय आहेत. खासदार संजय राऊतांची नाव न घेता महाजनांवर टीका. आमदार भास्कर जाधव आणि मंत्री उदय सामंत यांच्यात दिलखुलास चर्चा. कोकणाच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याचे मोठे संकेत. मुंब्र्याला मुंब्रा देवी बोलायचं. मुंब्रा भगवा आहे आणि कायम राहणार. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. राजकीय हस्तक्षेपामुळेच मुलाचे जबाबात नाव आले. आता ब्लॅकमेलिंग करून आरोपात नाव घ्यायचा प्रयत्न होतोय. खासदार बजरंग सोनवणेंची विलास घुले हत्या प्रकरणात प्रतिक्रिया. मुंबईत एकाच वेळी अनेक मोठे प्रकल्प नकोत. आधी सुरू असलेली कामे पूर्ण करा. पालिका आयुक्त अश्विनी भिडेंचं वक्तव्य. जयप्रकाश दांडेगावकर भाजपमध्ये येता येता राहून गेले. आता त्यांनाही भाजपमध्ये घ्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मिश्किल सल्ला. सांगलीतील ईश्वरपूर बस आगारात नवीन बसेसचे 2दा उद्घाटन. सकाळी आमदार जयंत पाटलांनंतर आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांकडून उद्घाटन. उद्घाटनावरून राजकीय श्रेयवाद रंगला. राष्ट्रभक्तीचा बाजार मांडणे हे भाजप आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे तंत्र. सामनाच्या रोखठोकमधून टीका. सिडको बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून अचानक पाहणी. अस्वच्छतेवर अधिकाऱ्यांची कान उघडली. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना विकास कामांसाठी निधीची मोठी यादी पाहताच पालकमंत्र्यांनाच घाम फुटला. परभणीच्या पाथरीतील कथित 243 कोटींच्या गैरव्यवहारावरून राजकीय वातावरण तापले. शिवसेनेचे आमदार सईद खान आणि नगराध्यक्ष सैफ खान यांचा
माजी आमदार बाबाजानी दुर्राणींवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रीय गीताचा अवमान केल्याचा आरोप करत लातूरमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक, तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील जोरदार घोषणाबाजी. उसरगाव टोलनाका निश्चित काळात कार्यान्वित होणार नाही, यंत्रणेच्या अभावाचा परिणाम. वाशिममध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदाचा टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा संताप. सवना गावात ग्रामसभेदरम्यान लाठीचार्ज करत जमावाला आवरले, विकास कामांचा हिशोब मागितल्याने झाला गोंधळ. वंदे मातरमच्या कथित अवमानाच्या निषेधार्थ भायजुमो मुंबईकडून आंदोलन. स्वामीनारायण मंदिरासमोर काँग्रेस विरोधात आंदोलन. श्रावण मासानिमित्ताने वैद्यनाथ मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज, मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग. वंदे मातरमचा काँग्रेसने अवमान केल्याचा आरोप, भाजप युवा मोर्चाच्या वतीनं नागपुरात आंदोलन. अमरावतीच्या धामण गावात 7.5 क्विंटल गोमांस जप्त, दत्तापूर पोलिसांची कारवाई. उल्हासनगरमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला, दुर्घटनेत एक जखमी. धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. भिवंडीत विद्यार्थिनींचा रस्त्याच्या दुरवस्थेवर व्हिडिओ व्हायरल. नांदकर बापगाव रस्त्याची दुरावस्था. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलारांची घोषणा. वसईत पाणीपट्टी वाढ, घरपट्टी वाढी विरोधात भाजप रस्त्यावर. बहुजन विकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक. श्रावण महिन्यातल्या पहिल्याच रविवारी वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी उसळली. राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा पर्यटकांसाठी खुला. गडचिरोलीत विजन 2047 मधून सर्वांगीण विकासावर भर, विकासाला अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध दिशा मिळेल. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून विश्वास व्यक्त. गडचिरोलीत कोट्यावधीचे धान सडण्याच्या मार्गावर. अहेरी तालुक्यातील कमलापुरातील प्रकार. महामंडळाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शासनाला कोट्यावधी रुपयांचा फटका. पुण्यात छात्र की गुंज कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात महिलांची बाईक रॅली. 22 ऑगस्टला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची छात्र की गुंज कार्यक्रम घेणार. भावेश कावरेने घेतली मनसे नेते अमित ठाकरेंची भेट. कुणाचं मन दुखावलं असेल तर मुंबईकरांची माफी मागतो. वादग्रस्त जाहिरातीवरून अखेर एजंट भावेश कावरेने मागितली माफी. नीरा भाईंदरमध्ये नागरिकांना मोठा दिलासा. गुन्ह्यातील 2,36,00,000चा मुद्देमाल परत. सोने, रोख रक्कम, वाहने आणि मोबाईलचाही समावेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.